ठाकरे पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर नाराज होत योगेंद्र भोईर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात जाहीर प्रवेश केला असल्याचे स्वतः योगेंद्र भोईर यांनी सांगितले। योगेंद्र भोईर आणि ट्विंकल भोईर यांनी आपल्या अनेक समर्थक व कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला। हा पक्षप्रवेश सोहळा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून शिंदे गटाची ताकद आणखीन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेचा पक्षातला हा व्यक्ती आहे, पक्षाचं नाव याच्यामुळे होतंय। पण मला असं कुठे आता वाटलं 2 दिवस पूर्वी की माझं जे काही मत आहे, 6 महिने जे काही मी करतोय, प्रयत्न केले, या लोकांना जे पदाधिकारी असतील ना, इथले स्थानिक पदाधिकारी, यांना चांगलं काम करणारा कोणच नको आहे, यांना पाय खेचायचं काम करायचं। म्हणून त्या गोष्टीला आहे ना, मी अक्षरशः कंटाळून मी निर्णय घेतला की जो व्यक्ती काम करतो त्याच्याशी जुळावं। आणि खासदार साहेबांचं काम म्हणजे सरळ सरळ तुम्हाला मी सांगू ना, गल्लीत ते दिल्ली असं त्यांचं तो कामाचं त्यांची स्वरूप आहे। मला असं वाटलं की जो व्यक्ती काम करतो त्याच्याबरोबर जुळायला पाहिजे आणि त्यांच्या कामाची जी शैली आहे, एक एज्युकेटेड पर्सन आहेत, साधा कार्यकर्ता असेल, नेता असेल, सगळ्यांना ते जुळून घेतात, सगळ्यांना समजून घेतात, अशा पद्धतीत त्यांचं काम आहे। तर त्यांच्याबरोबर जुळायला काय हरकत नाही। आणि लोकांचे जर हिताचे काम होत असेल तर एक लोकप्रतिनिधी जो 100% म्हणजे वेळ देतो कार्यकर्त्याला असेल, लोकांसाठी असेल, तर त्यांच्यासाठी जुळायला मला असं वाटलं काय हरकत नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला। आता फसवणूक झाली उमेदवारांची या निवडणुकीमध्ये, मी असेल, माझी बायको असेल, किंवा मी ज्या पक्षातून निवडणूक लढवली, जितके पण उमेदवार उभे होते ना, अक्षरशः त्या पक्षाचे वरिष्ठ असतील, उपनेते असतील, नेते असतील, त्यांनी फसवलं त्या उमेदवारांना। फक्त फॉर्म देण्याचं काम त्या लोकांनी केलं, ना कुठल्या प्रकारचं मार्गदर्शन केला, ना ते कुठे कोणाच्या प्रचाराला आले, ना कोणाचा त्यांनी काय त्यांना गरज आहे किंवा त्यांना कुठल्या पद्धतीत लढायचंय त्याचं त्यांना नॉलेज देण्यात यावं किंवा मार्गदर्शन करावं, कुठल्याच प्रकारचं नाही मार्गदर्शन केलं, ना त्यांना त्यांचा काय त्यांना विचारणा त्या केली की तुम्ही जे आमचे निवडणुकीचे जे प्रमुख होते ना, त्यांना मी इतके फोन केले की बाबा असं असं आम्हाला त्रास आहे, असा त्रास होतोय, किंवा तुम्ही जी काय तिकीटं वाटप केली आहेत ती चुकीच्या जागेवरती तिकीटं वाटप केली आहेत, त्यांनी साधा आमचा फोन सुद्धा घेतला नाही। स्वतः मी उपजिल्हा प्रमुख असून, इतकं मोठं पद असून माझा फोन उचलला नाही। तुम्ही विचार करा, उपजिल्हा प्रमुखाचा फोन उचलत नाही तर साधा कार्यकर्त्याचे काय फोन उचलत असतील। पण मला असं वाटतं की ते फक्त एक खूप मोठा लोकांचा आता गैरसमज आहे की हे विचार पुढे नेण्याचं काम करतात, हे काहीच करत नाही। हे साधं घराच्या बाहेर सुद्धा येत नाही। नेते असतील, इकडचे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी असतील, एक पैशाचं हे लोक काम करत नाही, एक पैशाचे हे लोक मदत करत नाही। साधे कोणाला त्रास होत असेल ना तर त्याच्या घरी सुद्धा हे लोक येत नाही, फक्त मोबाईल, व्हॉट्सॲप याच्याबद्दल लिहिणं, ते करणं, इतकं त्यांचं काम आहे। माझ्या लेवलच्या बाहेर आहे किंवा माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे, तेव्हा एक नेत्याची गरज लागते, तेव्हा एक मार्गदर्शनाची गरज लागते। त्यासाठी मला असं वाटतं श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, त्या दोघांपेक्षा अजून दुसरा कुठला नेता सध्या तरी मला महाराष्ट्रामध्ये तो कुठे दिसतच नाही आहे। त्याच्या हिशोबात मला असं वाटतं की मी जे काही काम करतोय त्याच कामाला प्रेरित होऊन मला असं वाटतं डॉक्टर श्रीकांत शिंदेंना पण वाटलं असेल की योगेंद्र चांगलं काम करतोय, याला आपल्या पक्षात घ्यावं। आणि मलाही योग्य वाटलं की माझ्या कामाच्या जोरावरती जर मला ते विचारणा करत असेल तर त्यांच्याशी जोडायला काय हरकत नाही। ते साहेब जे काही जबाबदारी देतील ते मी त्या पदावरती काम करायची माझी तयारी आहे। योगेंद्र भोईर यांच्या समवेत आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। एकूण पक्षप्रवेश करण्यामागचं कारण काय आपलं? नमस्कार, मी राजेंद्र जामदार सावंत, शिवसैनिक होतो, आहे आणि राहणार। यांच्याबरोबर पक्षप्रवेश करण्याचा म्हणजे माझा अनुभव म्हणाला तर शिवसेनेमध्ये बऱ्यापैकी आहे, सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे। जवळजवळ 25-30 वर्ष इथे मी आहे। योगेंद्रजी आले, तरुण आहेत, आत्ताचे आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाला आम्हाला काम करण्याचा तर हा अनुभव येणार आहे। मुळात मी त्यांच्याशी 2014च्या निवडणुकीपासून मी त्यांचा प्रतिनिधी होतो लोकसभेच्या वेळेला। मध्यंतरीच्या काळाला म्हणजे आता जे लोकसभा झाली त्यावेळी वेगळ्या याच्यामध्ये होतो। आता सुदैवानं आमच्याकडे ते आले
त्यांच्या खांद्याला खांदा काम लावून करणार आहोत. तसं योगेंद्रजी आमच्याबरोबर आहेत, तरुण आहेत. आय एम व्हेरी इम्प्रेस. म्हणजे त्यांनी ज्या कामाचा जो सपाटा लावला होता आणि त्यांचं काम बघून मलाही राहवलं नाही की नाही, जिथे योगेंद्र आहेत ते लहान आहेत मोठे आहेत डझंट मॅटर, याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. पण त्यांच्या कामावर खुश होऊन आणि त्यांच्या कामाचा तो झपाटा होता, ते असं आता सतत काही ना काहीतरी करायचं, कार्यकर्त्यांना घेऊन करायचं. आणि त्या कामाच्या ह्याच्यावर मला असं वाटलं नाही आपण योगेंद्रच्या खांद्याला खांदा लावून काम करायचंय. प्रभागामध्ये त्यावेळेचे 3-3, 4-4 टर्मचे नगरसेवक होते, तरुण तडफदार. योगेंद्रजी भोईर हे फाईट करत असताना देखील युबीटी पक्षानं जी साथ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही. याचं दुःख तर याची खंत तर माझ्या मनामध्ये आहेच आहे. मुळी आम्ही अनेकांना फोन केले, मी स्वतःही फोन केले. 2-4 मंडळी जर सोडली, माझ्या बाजूला विलास भोईर पण आहेत, त्यांनी हे केलं. अशा काही मंडळींनी त्यांनी समोर जाऊन फाईट केलेली. थोडं नव्हे, जवळजवळ 22,774 मतं मिळाली त्या 15 दिवसाच्या काळामध्ये. आम्ही आमच्या परीने खूप तयारी केलेली. आमचं दुर्दैव म्हणावं की पक्षाचं दुर्दैव म्हणावं की कुणीच आम्हाला साथ दिली नाही. तरी सुद्धा हिमतीनं अनेक फोन आले, असं झालं, तसं होईल, हे होईल, ते होईल. आम्ही कुठल्याही धमकीला भीक न घालता त्यांच्या सामोर गेलो, मानानं उभे राहिलो. आज डोंबिवली कल्याणमध्ये जर तुम्ही मॅडम विचार केलात ना, सर्वाधिक मतं 15 दिवसाच्या काळामध्ये हे आम्हालाच मिळालं. मी अगदी छाती ठोकपणे सांगतोय. मॅडम हे थोडं नव्हतंच ना. पक्ष वरिष्ठांनी जसे आमच्याकडे फादर बोटे त्यांनी जर विचार केला असता, आमच्या प्रचाराकरता वरिष्ठ मंडळी कोणीही आलेली नाहीये, वारंवार फोन करून सुद्धा. आणि दुर्दैवानं त्याच्यामध्ये आमचा पराभव झाला, पण अनुभव आम्हाला मोठा मिळाला. आमच्याच माणसांनी आम्हाला पाडलं. ही जी गटबाजी चालली ना, त्यामुळे उभाटा पक्ष हा मातीमोल व्हायला लागला. मातीमोल हा शब्द बोलतोय, त्याचं कारण इंटरनल आतल्या ज्या काही गोष्टी चालल्यात ना, या चव्हाट्यावर मारायच्या, आणायच्या. मातोश्रीला काहीच माहिती नसतं की खाली काही चाललंय, आणि हे कोणी कळवतही नसतं त्याच्यामध्ये दुर्दैवाने ही अशी दुरावस्था उभाटा गटाची झालेली नाही. जी व्यक्ती, आज मी योगेंद्रबद्दल बोलतोय, योगेंद्रांनी जितकं केलं, साम दाम दंड नव्हे, या सर्व गोष्टी केल्या, सर्वस्वी वाहून दिलं. या माणसाला रात्री तरी 12 वाजता फोन केला ना तरी हे तप्तर. हे उभाटा गटाला माहिती असायला पाहिजे होतं. बरं, याची दखल आम्ही त्यांना देत होतो, पण ते दखल घेत नव्हते. याच्यासारखं आमचं दुर्दैव तर काही असेल. उभाटामध्ये सुसंधी मिळत नव्हती कामाची. आम्ही प्रयत्न करतोय, कष्ट करतो, आमची दखल घेत नव्हती. त्याला आम्ही कंटाळून बाहेर पडलेला आहे. तरुण तडफदार योगेंद्र भोईर हे जिद्दीने कामं करायचे, सगळं करायचे, त्यांची कोणीही दखल घेत नव्हती. म्हणून ते करणारे माणसं आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही जाऊन त्यांना साथ देऊन आम्ही पक्षप्रवेश केले. मेन कारण होतं तेच मुळात योगेंद्र भोईर होतं. कारण त्याचं नेतृत्व, त्यांचं जे वय लहान असूनही त्यांचं जे धडाडीचं काम करण्याचा जो सपाटा लावलेला आजपर्यंत, आणि मुळात ती जिद्द आहे काम करण्याची, ती पाहूनच मी त्यांच्या आपण इम्प्रेस होतो एखाद्या